आदित्यने अजून फोन कसा नाही केला जॉबचं सांगायला? ते HR वाले म्हटले होते की आदित्य जवळ निरोप देतील. त्यांचा काहीच फोन आला नाहीये म्हणजे काम झालं नाहीये का? मी आदित्यला फोन करून विचारते. नको, तो रागावला तर? त्या HR मधल्या सायलीला विचारते. हॅलो सायली, अगं चित्रा बोलते. हो त्यासाठीच केला फोन. कळलंय का ग काही? काय? खरंच? ओके ठीक आहे. पण 99% म्हणजे जवळ जवळ नक्कीच आहे ना? थँक्यू सायली, थँक्यू सो मच. हो नक्की. आणि आता भेटूच की आपण. चालेल, चल बाय. चित्रा, कशासाठी केला असेल आता हिने फोन? करू का? तू परत फोन केलास आदित्य? हॅलो. हॅलो, हा चित्रा, तू फोन केला होतास का मला? हो. कशासाठी? असाच. आयुष्यात काही गोष्टी घडतात अशाच. मी नाही सांगणार, तूच सांग मला. जय हो. कितने बजे बुलाया था तुमको? हाँ? अरे तुम्ही? हाँ तेच म्हटलं. नाही, पेपर वाला जय हो का म्हणणार ना. अब आत येऊ का मी? अरे या ना, या. हो जय हो. त्या निमित्ताने का होईना, पेपरवाल्याच्या निमित्ताने का होईना, तुम्ही आमच्या बाबाजींचं नाव घेतलं. बाबाजी लक्ष असू द्या. बघा, तुम्ही आमच्या बाबाजींचं नाव घेतलंयत ना, आता तुम्हाला तुमचं हरवलेलं सुख कसं मिळतं बघा लगेच लवकर. जय हो बाबाजी. अहो मनोजराव, अहो इतकं सुगरण जेवण करणारी तुमची बायको असताना हे हाल बघवत नाहीत हो. नाही, हाल वगैरे काही नाही. हे असं आवडतं मला. हरकत नाही. असते एकेकाची आवड नाही का. जय हो. हा, तुम्हाला हवंय का टूटी फ्रुटी केक? हा, नको नको नको. काय आहे मनोजराव, आमची म्हणजे सुगरण गृहलक्ष्मी आमच्या घरी आहे ना, त्या आम्हाला छान छान काय काय करून घालत असतात जेवायला खायला. मग आज काय अजेंडा आहे तुमचा? नाही म्हणजे काय सांगायला आलात तुम्ही आज?
हो, म्हणजे मुलीच्या बापाचा काय अजेंडा असणार हो मनोजराव? आपल्या मुलीचं सुख आणि जावयांचं सुख हाच अजेंडा असणार ना हो. म्हणजे बघा ना, आता चित्रा माझ्या मुलीसारखीच आहे की नाही? हा, आणि त्यामुळे तुम्ही जावई जय हो जय हो. म्हणजे आता बघा ना, बिचाऱ्या अण्णांना काहीच माहिती नाही हो इथे तुमच्या दोघात काय घडलंय, काय बिघडलंय, काहीच माहिती नाही. पण आमच्या डोळ्यासमोर आहे हो हे सगळं. आम्हाला नाही भगवत ना ते. एक सांगू का हो मनोजराव, म्हणजे रागावू नका हा, पण केवळ ना हट्टीपणामुळे ना तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करून घेताय. नका असं करू हो मनोजराव. हवं तर सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागू का? का तुम्ही का माफी मागताय? ज्यांनी चूक केली ना त्यांनी माफी मागावी. हेच तर आहे ना मनोजराव, आपली कुठलीही चूक नसताना आपण माफी मागणं म्हणजे आपल्या मनाचा किती मोठेपणा आहे हो. हा मनाचा उदारपणा केवढा बघा. म्हणजे बघा, त्या दिवशी म्हणजे तुम्ही मला हाकलवून दिलं, आता निघालात तरी चालेल असं म्हणाला होता. त्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो हो, तुम्ही ना खूप हुशार आहात हो, पण ना तुमच्या हट्टीपणामुळे तुमचं नुकसान. माझं ऐका, मन मोठं करा आणि चित्राचा हात धरून तिला इकडे घेऊन या. तुम्ही जर तिचा हात धरून तिला इकडे घेऊन आलात ना, तर बघा तुमचा संसार, जय हो बाबाजी, तुमचा संसार किती सुखाचा होईल तो. कधीच तुमच्या दोघांच्या ताटातूट होणार नाही हो. काय आहे, चित्रा जरा पोरकट आहे हो. तुम्ही हुशार, समजूतदार, तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा. बघा कल्याण होईल तुमचं. आणि बरं का मनोजराव, एक आतली गोम सांगतो, म्हणजे तुमच्या दोघांच्या रिलेशन्स मधली. तुम्ही जर हात पुढे केलात ना स्वतःहून, तर नंतर तुमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही म्हणाल ना तीच पूर्व दिशा असेल. का जातो मी आता? सांगाल ना मला निघा म्हणून, हाकलून द्याल की नाही मला? हा, जातो. बाबाजी, बाबाजी, यांनी तुमचं नामस्मरण केलंय, तुमचं नाव घेतलंय. जय हो बाबाजी, जय हो. यांच्यावर लक्ष असू द्या. जय हो, जय हो बाबाजी, जय हो. अहो, तिचा अभ्यास चालू आहे ना सध्या. हो, पण बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं ठेवू का फोन? हो हो, नंतर करते फोन. हो, अच्छा अच्छा अच्छा. काय ग, कुठे निघालीस अभ्यास सोडून? अहो, परीक्षेच्या संदर्भातले काही फॉर्म्स भरण्यासाठी युनिव्हर्सिटीला चालले. बर. आणि तिकडेच 2 मैत्रिणी भेटणार आहेत, त्यामुळे यायला कदाचित उशीर होईल. पण अभ्यास कुठपर्यंत आलाय? आहे, जमतंय हळूहळू. एकदम टच केला होता. काय सगळा वेडेपणा. काही हरकत नाही, आता तर जाग आलीये. काय ती हिंदीत म्हणे ना, सवेरा जब जागो सवेरा आहे. हा, तेच. पण आमचा सवेरा उशिरा झालाय, त्यामुळे आता दिवस रात्र एक करावा लागतोय. पण धरली आता शेंडी अभ्यासाची. काही हरकत नाही, पण जिद्द हवी, जिद्द. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, काहीतरी करण्याची ना आपल्याला अशी आतून आज हवी, मग सगळं काही व्यवस्थित होतं. काय आता वेळ उगीच घालवू नकोस गप्पांमध्ये. जा पळ बघू. बरं हो, पैसे घेतलेस का? नाही काय ते फॉर्म बिम भरायचं ना तुला, उगीच पैसे कमी नको पडायला म्हणून विचारतेय. हो हो, घेतले. पाण्याची बाटली घेतलीस? हो हो, घेतली. माहिती. येऊ? हो, ये. येते का? शक्य झालं तर लवकर ये. हो हो. तरी बरी आहे या वर्षी. मागच्या वर्षी बघायला हवी होतीस तू. बाप रे, एमईची परीक्षा देणारी ही कॉलेज मधली मुलगी आहे की पहिलीतली परीक्षा देणारी शाळकरी मुलगी आहे, हेच आम्हाला कळेना. अख्खं घर डोक्यावर घेतलेलं होतं. बाप रे, या वर्षी बरी आहे बाई.
काय मॅडम? हं? पण आपण काय इतक्या खुश आहात आज? हा, काही नाही हो माई, तरी पण काही नाही हो, असंच. काही हरकत नाही. आनंदात आहेस ना, बस झालं. बरं, मी आता आश्रमात जाऊन येते. नाना परस्पर तिकडे येणार आहेत, चालेल ना? आल्या गेल्या तर चहा पाण्याचं बघशील ना? हो माई, तुम्ही बिनधास्त जा, मी आहे घरी. बर, साडी बदलते आणि निघते. हं? आहे ग, चला. झाला ना गोंधळ? तरी तुम्हाला सांगत होते त्या मनोजकडे जाऊ नका म्हणून. तो तिरकसराव नक्कीच तुम्हाला काहीतरी बोलला असणार. बाबाजी, नेहमी पाऊस पडायला लागला की या छत्री उलटीच का पकडतात हो? अहो, गोंधळ घातला म्हणून काय विचारताय तुम्ही? तुम्हाला माहितीये का, मी तिकडे गेल्या गेल्या तो दाढीवाला काय म्हणाला? काय? जय हो म्हणाला. जय हो, जय हो. अहो, काय सांगताय काय? होय तर, तुम्ही आपला तुमचा तोफखाना सुरू केलात. हे जय हो का म्हणाला माहितीये का तो दाढीवाला? कारण त्यांनी बुद्धी दिली त्याला त्यांचा जय जयकार करण्याची. जय हो, जय हो. मग काय विचारता माधवी, पुढचं सगळं काम माझं सोपंच होऊन गेलं. जय हो. मग झालं का काम? अहो, झालं म्हणून काय विचारताय? झालंच. मी न त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला सुरुवात केली. म्हटलं किती हुशार आहात हो तुम्ही. नाही पण म्हणजे माधवी, मनोजराव खरंच खूप हुशार आहेत हो, आणि कर्तबगार आहेत हो, खरंच. पण मी काय त्यांना सांगितलं, मी त्यांना समजावून सांगितलं, अहो ही नुसतीच हुशारी कामाची नसते हो. थोडासा मनाचा मोठेपणा ठेवलात ना तर बघा, म्हटलं बघा तुमचं किती कौतुक होईल. तुम्ही नुसतं मन मोठं करा, हात पुढे करा, आणि त्या इथे का भरतोय मी, विचित्राला जाऊन घेऊन या. मग काय म्हणाला? अहो काय म्हणणार, स्वतःच कौतुक कोणाला ऐकायला आवडत नाही. अहो, कुणाच्या का हरवण्याने होईना, सूर्य उगवल्याशी कारण. जय हो, जय हो, जय हो. माधवी, आता एवढा आनंद झालाय ना मला, खरंच एक फर्स्ट क्लास गरमागरम चहा करून आणा ना माझ्याकडे. जय हो. आणते. प्लीज माधवी, मेघनांना हे काही सांगू नका हो, नाहीतर तुमच्या सवयीप्रमाणे आज जाल आणि लगेच करून बोलायला सुरुवात करालो. असं करू नका प्लीज. का माहितीये का, अहो ते दाढीवालं आपलं मुडकं हलवत जाईल ना दिसाईवाडीत, तेव्हा तिकडे सगळ्यांनाच सरप्राईज राहू द्या. जय हो, जय हो. माई, माई नाहीये. काही हवंय का? मेघना पण आली नाही का? नाही, ती युनिव्हर्सिटीत गेलीये, माहितीये ना तुला? हो, फोन केला होता तिने मला, पण मला वाटलं एव्हाना आली असेल. पण मी आहे ना. मला सांग, काही हवंय तुला? कोकम सरबत करू का? हो चालेल. ए, तुला त्यात जिरेपूड घातलेली आवडते ना? हो. आणि थोडी हिरवी मिरची लावली तरी चालेल? काय झालंय काय? खूपच उत्साहात दिसतेस आज. तुला सांगू आदित्य, मी खरंच खूप आनंदात असते. त्या दिवशी तू मला वाचवलंस ना, आणि सांगितलंस की या जगात आपण येतो ते सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी, रडण्यासाठी नाही. त्या दिवसापासून मी ठरवलंय आपण आनंदात राहायचं, आणि आपण आनंदी असलो ना की आपल्या सभोवताली सुद्धा आनंदच पसरतो. बरं, मी सरबत करते. किती आनंदात आणि उत्साहात आहे ही. मेघनाला असं का वाटतंय की ती माझ्याकडे
आदित्य, खूप दमलास का आदित्य? हो, थोडासा. सरबत पी, म्हणजे बरं वाटेल. थँक्यू. कसं झालंय? छान झालंय. आता उन्हाळा आहे ना, आता मी रोज करत जाईन. आपल्या ऑफिस मधल्या माझ्या नोकरीचं काय झालं? कठीण दिसतंय. ओ, अच्छा, ठीक आहे ठीक आहे. पण तू बोललास ना नक्की? मी ते नाही नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी फ्रेश होतो जरा. सो स्वीट आदित्य. मला आपल्या ऑफिसमध्ये पुन्हा घेतायत ही बातमी मला आधीच कळली, पण तू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय, हो ना? आज अगदी आपण दोघीच्या दोघीच होत नाही जेवायला, नाहीतर कसं टेबल अगदी भरलेलं असतं आपलं. नाना गेलेत कुठल्याशा मीटिंगला आणि मेघना गेली होती युनिव्हर्सिटीमध्ये, तिथेच काहीतरी खाऊन आली म्हणे. आता बसले अभ्यासाला परत. सतीश आला का ग? अगं त्यालाही यायला उशीर होणार आहे. अलीकडे त्याच्या त्या नवीन पार्टनर सोबत मीटिंग असतात ग. बरं झालं ग बाई, एकदा काहीतरी सुरळीत होऊ दे बाई. त्याचं सायकल कोंड्यासारखा बसला होता, नाही काही बोलायचंच नाही तो. पण आता बरं वाटतंय. हो हो खरंच बाई, बरं झालं. बरं, चित्रा कुठे आहे? तिला भूक नाहीये, म्हणजे फारच आनंदात दिसत होती. असं वाटतंय आता आनंदानेच पोट भरलेलं आहे. तिला असं आनंदी बघितल्यावर बरं वाटलं मला अगदी. चला, नाही म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, हे बघून खूप बरं वाटलं. आता बघितलंस ना, विजयाने जे पैसे दिले तिला, त्याच्यातून सुद्धा सगळ्यांसाठी भेटवस्तू आणली तिने. परफ्यूम काय, गजरे काय, वा किती छान वाटलं नाही ग? एकदाची काही ती नोकरी मिळू दे बाई तिला, म्हणजे अजून सुधारणा होईल बघ तिच्यात, नाही का? हो बाई खरंच. ते माई मस्त झालंय हा रगडा पॅटीस. हो ना, पण बाकी कोणीच नाही खायला, उपयोग काय? बरं झालं, उद्या आदित्यला कशी चिडवते बघ आता मी. हा उलट. आदित्य, काय झालंय? तू एवढा सिरियस काय आहेस? कुठे काय? कुठे काय काय? तुझ्या चेहऱ्यावरची रेष अन रेष पाठ आहे मला. तुला ती दिसत नाही. तुझ्या चेहऱ्यात झालेला छोटासा सुद्धा बदल मला लगेच जाणवतो. सांग पटकन, काय झालंय? अगं कुठे काय? काही नाही, खरंच. दे आरसा, दे मला बघू दे माझ्या चेहऱ्यात काय बदल झालाय ते. आदित्य, विनोद नको. खरंच सांग, काय झालंय? तू 100% अस्वस्थ आहेस. काही नाही, चल झोपतो मी. गुड नाईट.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठवलं मी तुला? हो, उठवलंयस, पण बरं वाटलं. आदित्य, ऍक्च्युली तू रात्री मनात सल घेऊन झोपलास, त्यामुळे चैनच पडत नव्हता मला. प्लीज माझ्याशी बोल. तुला काय सलतंय? त्याखेरीज तुला बरं नाही वाटणार. हो, सलते. आणि ती चित्राच्या बाबतीतलीच आहे. मागे चित्रा डबा घेऊन आली होती माझ्या ऑफिसमध्ये. तेव्हा तिने मला रिक्वेस्ट केली होती की तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणं खूप गरजेचं आहे. तर ती माझ्या ऑफिसमध्ये ज्या पोस्टवर काम करत होती ना, तीच नोकरी तिला परत मिळेल का असं तिने मला विचारलं.